हॅलो फ्रेंड्स, राणी मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण साडीपासून फिश कट लेंग्याची इथे कटिंग बघणार आहोत। तर इथे बघा 5 मीटर आपण सिल्कचं अस्तर घेतलंय आणि साडीचा आपण इथे पूर्ण वापर करणार आहोत। तर यातून आपण आधी जो आपला फिश कट साडीचा जो आपला मांडी घेटचा वरचा जो पार्ट असणार आहे कमरेपासूनचा, त्यासाठी आपण कापड इथे वेगळा मी इथे कट करून घेतलं। तर याचं मेजरमेंट कसं घ्यायचंय तर बघा, या पॉइंटला आधी तर आपल्याला कापडाला 4 कापडामध्ये घडी घालायची आहे आणि बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेते या पद्धतीने। जशी आपण ब्लाउजला किंवा ड्रेसला आपण 4 कापडात घडी घालतो त्यानुसार याला पण आपल्याला 4 कापडात घडी घालून घ्यायची। तर इथे बघा 4 कापडात घडी घातली आहे, बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे। आता बघा याचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचंय, मांडी घेर पासूनचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचंय। तर यात बघा आपण या पॉइंट पासून 17 एवढी आपण याच्यात घेणार आहोत। तर 17 वरती एक पॉइंट द्यायचा आहे आणि आता 17चा आपल्याला मध्य काढायचं या पॉइंट पासून। तर इथे आपण 8.5 वरती एक पॉइंट देऊया। आता या 8.5 सेंट्रल पॉइंटला आपल्याला सीट घेरचा चौथा पार्ट टाकायचा आहे। तर सीट घेर आहे आपला इथे 50 इंचाचा, तर आपण 12 वरती एक पॉइंट देऊया। आता बघा याच पॉइंट पासून वरती वेगळं आपण कमरेचं मेजरमेंट न टाकता आपण टक्स टाकायचं आहे, त्याच्यामुळे आहे तसं आपण याचं सेम मेजरमेंट सीट घेरा एवढंच आपण इथे साईडला चेन लावायची, एक्स्ट्रा कापड हवाय तर आपण याचं मेजरमेंट सेम घेणार आहोत। जसं की आपण सीटचे घेतले तसंच आपण इथे कमरेचे घेणार आहोत। तर बघा आता या पॉइंटला हे झाल्यानंतर खाली मांडी घेरचं आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे। तर मांडी घेर आहे आपला 36 इंचाचा, तर 9 याचा चौथा पार्ट येईल, तर आपण 9 वरती एक पॉइंट देऊ। आता बघा या पॉइंटला आता बघा हे आपलं फिक्स वाला मेजरमेंट झालंय। आता आपण एक्स्ट्रा घेतलेलं नाही, तर यात आपण एक्स्ट्रा कसं घ्यायचंय, या पॉइंट पासून मी 2-2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय। साईडला आपल्याला जी मार्किंग हवी आहे त्यासाठी आपण या पॉइंट पासून 2-2 इंच एक्स्ट्रा घेणार। या पॉइंटला 2 इंच एक्स्ट्रा, ते यानुसार। आता बघा आपण एवढा जो आकार आहे याला आपण कट करून घेऊया। खाली मग घेरा कसा अटॅच करायचा हे मी तुम्हाला सांगेल। मेन फॅब्रिक आणि अस्तर आधी आपण हे कट करून घेऊया। आता बघा आपण एक्स्ट्रा पार्ट इथे कट करून घेतलाय। आता या पॉइंट पासून कमरेचं मेजरमेंट आपल्याला टक्स टाकायचे। तर टक्स टाकण्यासाठी मेजरमेंट कसं घ्यायचंय, जेवढा आपला इथे कमर घेर आहे, आता कमर घेर आहे आपला 38 इंचाचा, तर आपण या पॉइंट पासून 9.5 वरती आपल्याला एक पॉइंट द्यायचा इथे। साडेनऊ वरती आपण एक पॉइंट दिलाय। आता या 9.5चा आपल्याला मध्य काढायचं आहे। तर बघा आता आपण या पॉइंटला 1.5 या पॉइंटला आपण इथे याचा सेंट्रल पॉइंट काढूया आणि इथून आपल्याला टक्स घ्यायचा आहे 4 इंचाचा, उभा टक्स घ्यायचा आपल्याला 4 इंचाचा या पॉइंट पर्यंत। आता बघा हा टक्स घ्यायचा आहे, तर इथे तुम्ही पैकीने आपण एक पॉइंट लावून घेऊया, जेणेकरून 4ही साईडला आपल्याला हे व्यवस्थित मेजरमेंट येईल। आता बघा टक्स कसा घ्यायचा आपल्याला, आपण एक्स्ट्रा कापड घेतलाय तर साधारण अर्धा इंचाचा दोघं पॉइंट पासून आपल्याला तिरकसा असा टक्स इथे लावायचा आहे। तर बघा आता हा पार्ट आपला कट झाला, तर खालचा घेरा आपण आधी आपण सेम मेजरमेंट मेन फॅब्रिक वरती ठेवणार आहोत, कट करणार आहोत आणि आपण लगेचच याला खालचा घेरा स्टिच करायला घेऊया। आता यात बघा आपण फ्रंट आणि बॅक मेन फॅब्रिक सुद्धा मॅच करून घेतलंय, टक्स लावून घेतले दोघंही पार्टला। आता आपल्याला करायचं काय, एका साईडला जे 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं त्या पॉइंटला आपल्याला पूर्ण इथे फिटिंग लावून घ्यायची आहे। फिटिंग लावून झाल्यानंतर जेवढा आपला इथे कमर घेरा आहे त्यात आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा, म्हणजे की आता 38 इंचाचा कमर घेरा आहे, तर आपण 40 इंचाचं इथे कॅनव्हासची पट्टी आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक असं आपल्याला अटॅच करून घ्यायचंय। एक ही पट्टी आपण इथे रेडी करायची आणि त्यानंतर दुसऱ्या पॉइंटला आपण करायचं काय, हे एका पॉइंट पासून आपल्याला इथे चेन लावायची आहे, चेन अटॅच करायची आपल्याला कमरेच्या साईडने
त्यानंतर आपल्याला हा कमरेचा बेल्ट अटॅच करायचा आहे आणि साईडने बघा या पॉईंटपासून आपल्याला इथे फिटिंग लावून घ्यायची आहे आणि हा जो आपला एक्स्ट्रा पार्ट आहे याला आपल्याला चेनसाठी आपण फोल्ड करणार आहोत, त्यामुळे या पॉईंट आपल्याला फिटिंग करायची नाही. तर असं आपण वरचा पार्ट इथे रेडी करून घेऊया. हे झाल्यानंतर यानंतर आपल्याला खालचा घेरा इथे अटॅच करायचा. यासाठी मी उंचीनुसार जेवढी उंची त्यात आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे मॅच करायचं आहे. आता या साईडला आपण जर पूर्ण फिटिंग लावली त्याला आपल्याला या पॉईंटने वरती ठेवायचं आहे. वरती ठेवल्यानंतर जेवढा आपला घेरा आपल्याला हवा आहे त्याची आपल्याला इथे बारीक बारीक प्लेट्स लावून पूर्ण आपल्याला याला अटॅच करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि बघा जो आपला मांडी घेर आहे त्याचं मेजरमेंट घेत आपण या पॉईंटला फिटिंग टाकायची आहे. घालायला कम्फर्टेबल व्हावं म्हणून आपण या पॉईंटने याला चेन लावणार आहोत आणि वरती एक सारखं इथे व्यवस्थित दिसावं म्हणून आपण इथे कॅनव्हासची पट्टी लावून मेन फॅब्रिक लावून याला आपण अटॅच करून पूर्ण फिश कल्चर जो लेहंगा आहे तो आपण इथे रेडी करून घेऊया.